आपणास माहिती आहे का, पुतना ही फक्त राक्षसी नव्हती, तर ती होती एक वात्सल्यानं ओतप्रोत भरलेली सुंदर अशी स्त्री होती. जेव्हा वामन अवतार झाला आणि बळीराजाच्या दारामध्ये यज्ञाच्या वेळी दान मागायला गेला, त्या 8 वर्षाच्या सुंदर गोंडस मुलाकडे पाहून बळीराजाची कन्या रत्नावली, जिच्यामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला, मातृत्व जागृत झाला आणि तिला वाटायला लागला एवढा सुंदर गोंडस मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. तिला वाटायचं की याला धरावं, उराशी कवटाळावं. पण इतक्यात पुढच्या क्षणी वामनानं विराट रूप धारण केलं, बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला, त्याला पाताळात घातला आणि त्याच क्षणी वात्सल्य भाव बदलला. तो द्वेष भावनेमध्ये याला याला पकडून ठार मारावा हा असणारा शत्रुत्व भाव निर्माण झाला. भगवंतानी तिथूनच तिला आशीर्वाद दिला, ही तुझी इच्छा नक्की पूर्ण करेन. आणि जेव्हा भगवंत श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, तेव्हा हीच रत्नावली पुतना म्हणून असणारी जन्माला आली आणि तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य आणि द्वेषभाव निर्माण झाला. परंतु या पुतनेला सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्यांनी मोक्ष दिला. अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.